Okay. Look, look, look. कुठे ठेवत आहे सांग. असंच राहू दे. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सान्वी. नमस्कार. नमस्कार मॅम. नमस्कार. 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 शुभ सकाळ. शुभ सकाळ. शुभ सकाळ. शुभ तुमचे सकाळ बाकीचे मित्र सर्वांना. कुठे आहेत? हे बसते तिची पकड आधी. अजून बरीच मुलं जॉईन व्हायची आहेत आज. हो हो. अजून आपण एक मिनिट वाट पाहूया हो. मुलांनो. हो. आपले अजून बरेचसे मित्रमैत्रिणी जॉईन करणार आहेत ना आपल्याला. अजून 1 मिनिट आपण वाट पाहूया आणि मग आपण प्रार्थनेला सुरुवात करूया. हा. हो. ते तुमचे बाकीचे मित्र जॉईन होईपर्यंत मला सांगा. तुम्ही 10 तारखेच्या कार्यक्रमासाठी फॉर्म भरलात का? कोण कोण येणार आहे? मला वाटतं अद्वैतचा फॉर्म आलाय, सान्वीचा आलाय, अजून कोण कोण राहिलंय? आपण गावाला पण बनवून सांग. आपण खूप मजा करायची आहे. तुम्ही सगळे येणार आहात ना आई बाबांबरोबर? आपण गाडी चाललोय म्हणून सांग. आम्ही गाडी चाललोय म्हणा. मग मला आम्ही कोल्हापूरला चाललो. मग गोव्यात चाललो नाही. प्रीत? गोव्यात सांग ना, आम्ही गोव्यात चाललो म्हणून छान सांग. छान मस्त ड्रेस घालून तयार होऊन यायचंय हा. आपण खूप छान मजा करायची आहे. हम्म. तिकडे मला काय आम्ही चपला का नाही घातलाय? सांग ना. काय बाळा? दीद, आम्ही गाडी चाललो म्हणा. बेंगलोर मध्ये नाही आहोत सांगायचं. सांगा. ते बोलायला पाहिजे. मग मी असं बोललो तर ते क्रॉस येतं, त्याला कळत नाही. चांगलं तेव्हा बोलायचं, आपण आधी नाही बोलायचं. प्रार्थना म्हणणार का तू आज? हा, म्हणा. मॅडम सांगितली तेव्हा म्हणा. ओके. अथर्व पण आला आहे. बरं, सर्वांनी प्रार्थनेसाठी तयार राहा. जोडाची आणि व्यवस्थित लक्ष देऊन म्हणा. तुला येते तू म्हणू शकतो. ओके. चला, हात जोडा.
सगळ्यांनी आणि ताठ सर्वांनी बसायचंय म्यूट आणि वरती कुणी राहायचंय मोबाईलला हा. हात नाही लावायचा. हो, आणि मुलांनो सर्वांनी म्यूट वरती राहायचंय. म्यूट वर आहे. हा, रिद्धित म्यूट कर ठीक आहे. बाळा. बरं, आणि सगळ्यांनी व्यवस्थित मांडी घालून बसायचंय आणि हात जोडून बसायचंय. ताठ बसायचं, आपली पाठ आहे ना ताठ ठेवायची आहे प्रार्थना करताना. बरं, सुरू करूया. सुगता मॅडम, मी घेऊ का प्रार्थना? हो मॅम, सुरू करू. हो हो, चालेल. चला मुलांनो, हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. शुभ सकाळ सर्वांना. शुभ सकाळ मॅम. बर, आता सुखदा मॅडम, तुम्हाला लक्षात आहे का गेल्या रविवारी सुखदा मॅडम यांनी श्लोक घेतला होता? बरं, मग त्यातला अर्धा म्हणजे अजून 4 ओळी बाकी आहेत ना, त्या आज सुखदा मॅडम पुन्हा घेणार आहेत तुमच्याकडून. बरं, मग मी बोलावते त्यांना. हा, सुखदा मॅडम. हा, चला आपण सुरू करूयात. त्याच्या आधी सगळ्यांनी ताठ बसायचंय. ताठ, अथर्व ताठ बस. अजून कोण कोण आहे आपल्याकडे आज? प्राजक्ता. प्राजक्ता नाही. चला ताठ बसा सगळ्यांनी, हात जोडायचे. आपण मागच्या आठवड्यात शिकलेल्या 4 ओळी कुणाच्या लक्षात आहेत का? आपण सुरुवात करूया, ठीक आहे? आणि सगळ्यांनी म्यूट करायचंय. मी एक वाक्य म्हणेन, एक शब्द सांगेन, तुम्ही त्याला तसं रिपीट करायचंय. प्रारंभी विनती करू गणपती, विद्यादया सागरा
अज्ञानत्वहरोनि बुद्धिमतिदे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हेरंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. हे सगळ्यांच्या लक्षात होतं ना? आता मी पुढचं तुम्हाला म्हणून दाखवते, मग आपण परत मागच्या वेळीसारखं रिपीट करायचं. याच्या पुढचा आपण पुढचा श्लोक घेऊयात. नेत्री दोन हिरे प्रकाश पसरविती अत्यंत ते साजिरे माथा शेंदूर पाझरे वरिवरे दुर्वांकुरांचे तुरे माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखो निचिंता हरे गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे. आता आपण एकत्र म्हणूयात. आता आपण सगळ्यांनी एकत्र, मी एक एक शब्द सांगेन, तुम्ही रिपीट करायचा आहे, ठीक आहे? नेत्री दोन हिरे प्रकाश पसरविती अत्यंत ते साजिरे माथा शेंदूर पाझरे वरिवरे दुर्वांकुरांचे तुरे माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखो निचिंता हरे गोसावीस्त वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे. आता जरा अनम्यूट करा सगळ्यांनी. आपण पहिल्यापासून माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हणा, म्हणजे सगळ्यांच्या लक्षात राहील. चालेल? हो 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 हो. सुरू करूयात. ताठ बसायचं सगळ्यांनी, कुणी सुद्धा असं उठून उठून जायचं नाहीये. अथर्व नीट बस. आरंभी विनती आरंभी विनती करू गणपती करू गणपती विद्यादया सागरा विद्यादया सागरा अज्ञानत्वहरोनि अज्ञानत्वहरोनि बुद्धिमती दे बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे दरिद्र दुःख अवघे दरिद्र दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी तेरा पाठवी हेरंभा गणनायका गजमुखा गजमुखा भक्ता बहुतोषवी नेत्री दोन हिरे प्रकाश पसरविती अत्यंत ते साजिरे अत्यंत ते साजिरे माथा शेंदूर पाझरे माथा शेंदूर पाझरे हरिवरे दुर्वांकुरांचे तुरे माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखो निचिंता हरे हरे
गो गोसावी सुत वासुदेव गोसावी वासुदेव गोसावी सुत वासुदेव गोसावी वासुदेव कविरे कबीरे त्या मोरयाला स्मरे त्यामयाला जय जय रघुवीर समर्थ. देवाली समर्थ बोला बेटा. मॅडम जे आता बोलताय ते बोलणं हा जो की काय श्लोक आहे ना, करते? मी आता सगळ्यांनी म्यूट करा. मी काय सांगते ते ऐका. हा श्लोक आहे ना, ठीक आहे अथर्व थांब. मी हा श्लोक तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आईच्या किंवा बाबांच्या ग्रुप, जो आपला ग्रुप आहे त्याच्यावर मी पाठवतेय आणि मी ऑडिओ पण पाठवते. तर तुम्ही रोज तो ऐकायचा आहे आणि पाठ करायचा आहे. चालेल? हात दाखवा. चालेल? हा, रोज पाठ करायचा, रोज संध्याकाळी तो म्हणायचा. ठीक आहे? म्हणजे गणपती बाप्पा तुम्हाला सगळ्यांना खूप छान असं बुद्धी देईल, आरोग्य देईल. चला आता आपण नेहमीचा अभ्यास सुरू करूयात. त्याआधी बर सगळ्यांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवा. सगळ्यांनी शांत बसा आणि म्हणजे सरळ बसा आणि टाळ्या वाजवा. जोरात क्लॅप क्लॅप, जोर जोरात खूप छान, खूप छान. सगळ्यांनी. कारण तुम्ही सगळ्यांनी खूप छान होमवर्क केलाय आणि छान व्हिडिओ पाठवलेत, म्हणून तुमच्या सगळ्यांचं कौतुक. चालेल? आता मॅडम आपला नेहमीचा अभ्यास सुरू करतील. मग मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे याच्यानंतर. चला तोपर्यंत आपण मॅडमना देऊयात. ठीक आहे? बाय बाय. बर मुलांनो, बरं ज्यांचा सर्वांचा गृहपाठ आला त्यांचं खूप खूप कौतुक. असंच तुम्ही गृहपाठ करत राहायचंय मुलांनो, तरच मग तुमचा सराव होणार की नाही, म्हणजे प्रॅक्टिस होणार घरी. आपण वर्गात काय शिकतो, आपल्याला ते समजलंय नाही समजलंय, ते आपण घरी जेव्हा अभ्यास करतो की नाही दिलेला, तेव्हा आपल्याला कळतं की बाबा मला हे येत आहे किंवा मला हे नाही समजलंय, मला पुन्हा एकदा माझ्या शिक्षकांना विचारायचंय की त्याचा अर्थ काय, हे मी कसं करू, असं मग तुम्हाला समजणार. मग आम्ही आणि थोडासाच गृहपाठ देतो की नाही, लगेच पटकन होतो की नाही करून. हा, मग तसंच तुम्हाला आता ह्या रविवारी म्हणजे आज सुद्धा आम्ही थोडासा गृहपाठ देणार वर्गाच्या शेवटी. मग तो पण तुम्ही पूर्ण करायचा आहे. आणि ज्यांनी कोणी पाठवला नाही गृहपाठ, मुलांनो प्लीज तुम्ही गृहपाठ करायचा आहे घरी आणि पाठवायचा आहे. मग त्यावरून आम्हाला कळेल की तुम्हाला कितपत समजतंय, अभ्यास येतोय की नाही येतंय. बरोबर? बर, आता मी पटकन सर्वांची नावं घेणार आहे, हजेरी लावायची आहे. तर नाव घेतल्यावर तुम्ही फक्त ज्याचं नाव घेईन त्यांनी अनम्यूट करून हजर आहे असं सांगायचंय. बरं, चला सुरुवात करूया. रियांश. रियांश. हजर आणि आहे. मी 3च वेळा नाव घेणार हा मुलांनो. रियांश हजर आहे. हजर आहे. कौस्तुभ, तुझं, तू रियांश आहेस का? माझे बाबा नाही मी कौस्तुभीचा बाबा आहे, तर हा बरं रियांश बरं हजर आहे. हो. बरं बरं चाल, ठीक आहे. बरं, शामगाव. 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 अद्वैत. अद्वैत. हा मॅम, हजर हा, आहे. अरे वा किती गोड. वेदा. 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 रिधित. रिधित. हजर आहे ना. हजर आहे. अरे वा, छान छान. अभिराम. इथे अभिराम. इथे अभिराम हजर हजर आहे. आहे. वा वा छान. अदिती. 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 आद्या. आद्या. अभिराम म्यूट वरती राहा बाळा. हा, आद्या. 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 प्रांजली. 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 उपस्थित आहे म्हण. उपस्थित आहे.
अरे वा, छान. लवकर लवकर सांगायचं. मी 3 वेळाचं नाव घेणार, नाहीतर मग काय होणार, मी ऍबसेंट मार्क करणार. ऍबसेंट म्हणजे वर्गात हजर नाही. बर. मृण्मयी, मृण्मयी, मृण्मयी. कौस्तुभ, कौस्तुभ, कौस्तुभ. बर. ओवी, ओवी, ओवी. सिद्धी, सिद्धी, हजर मॅम. सिद्धी, हजर सिद्धी मॅम. हजर आहे. बर. अथर्व, अथर्व, अथर्व मॅम. हजर आहे. वा. अथेना, अथेना, हजर आहे. अथेना हजर आहे. बोल ना थोडी. तन्मय, 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 तन्मय हजर आहे का? हो, दिसतंय मला तन्मय नाव. हो, हजर आहे. तन्वी, तन्वी हजर आहे. हजर आहे. अरे वा. अगस्त्य, अगस्त्य, अगस्त्य. सान्वी, हजर आहे. सान्वी, या मॅम. सान्वी हजर आहे. वा, छान. बर. कोणाचं नाव राहिलंय का? मी कोणाचं नाव घेतलं नाही असं काही झालंय का? बरं, आपण आता पटकन अभ्यासाला सुरुवात करूया. सर्वांनी वही पेन्सिल तयार ठेवली आहे? बरं, गेल्या रविवारी आपण स्वर शिकलो होतो की नाही? हा, आपण स्वर शिकलो होतो. अ आणि आ हे 2 स्वर आपण शिकलो होतो की नाही? तर आता स्वर म्हणजे का? कोण सांगेल मला? आपण त्यांना स्वर का म्हणतो? पटकन हात वरती करायचंय. अ आ हे आपण स्वर असं का म्हणतो त्यांना? हा, बोल रिद्धित, तुला माहिती आहे का? अ आ आपण त्यांना स्वर असं का म्हणतो? लेटर, हा, लेटर, लेटर. नाही मला कळलं बाळा, काय म्हणतोयस तू? माहिती का स्वर म्हणतात? नाही माहिती, आपण नाही म्हणा, नाही माहिती. बर, चालेल. मग मुलांनो, मी तुम्हाला आज समजवणार आहे की आपण हे अ आ इ ई हे जे आहे ना, त्याला आपण स्वर असं का म्हणतो. स्वर म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला आपण साऊंड म्हणतो. स्वर म्हणजे साऊंड. आणि हे जे स्वर आहेत ते आपण शब्द, मराठीत असे बरेचसे, आपण मराठी भाषा बोलताना आपण शब्द उच्चार करतो की नाही, म्हणजे आपण शब्द वापरतो, तर त्या शब्दांमध्ये ह्या स्वरांचा वापर होतो. जसं आता मी तुम्हाला सांगणार आहे, आपण अ शिकलो होतो, तर अ हा दीर्घ स्वर आहे का रस्व आहे? कोण सांगेल मला? रस्व म्हणजे शॉर्ट साऊंड, दीर्घ म्हणजे लॉंग साऊंड. आपण जेव्हा अ म्हणतो, अ म्हणताना आपलं तोंड छोटूस उघडतं की नाही? तर अ काय आहे? रस्व. आणि आ म्हणताना आपण तोंड कसं मोठं ओपन करतो की नाही? आ. तर हा काय आहे? दीर्घ म्हणजे लॉंग साऊंड. आता मी तुम्हाला सांगते, आपण अ पासून काय काय सुरू होतं? अ पासून देवासमोर लावणारी अगरबत्ती, अजून अजगर, आणि अजून काय? पटपट. अननस. अननस, बरोबर. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे. हा, बोल सान्वी, बोल 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 बेटा. अक्कल. अक्कल. अक्रोड, अक्रोड, अक्रोड. अक्रोड, बरोबर. बर, अक्कल पण असू शकतं आणि अक्रोडही. अक्रोड हे काय आहे? ड्राय फ्रूट आहे की नाही? बर, तर हे सर्व शब्द आपण आता जे बोललो, ते सर्व आता सर्वांनी म्यूट वरती राहायचंय. मी पुन्हा चान्स देणार, ज्यांना चान्स नाही मिळालाय त्यांना मी त्यांची वेळ देणार हा बोलायला. तर आपण आता, मी तुम्हाला काय समजवते, अस्वराचा अर्थ, आपण त्याला स्वर असं का म्हणतो. तर हे जे अस्वर आहे, ह्या अस्वरापासून
या अ पासून सुरू होणारे शब्द आपण आता उच्चारले की नाही, अजगर किंवा आपण अननस किंवा आपण अगरबत्ती, हे अ पासूनच सुरू होतात. पण तुम्हाला माहिती आहे का, जसं आता हे अ आहे, सर्वांना दिसतंय का? सर्वांना व्यवस्थित दिसतंय का? म्यूट वरती राहायचंय सर्वांनी. सर्वांना हा अ दिसतोय का? असं हो. दाखवा, अंगठा दाखवा मला. हा, तर अ, आता मी इथे आहे ना एक शब्द लिहिलाय, तो मी वाचून दाखवते तुम्हाला. कमळ. कमळ. कमळ हे फुलाचं नाव आहे, पण इथे अ पासून हा शब्द, हा जो कमळ शब्द आहे तो अ पासून सुरू होत नाहीये, क पासून सुरू होतोय. पण तरी सुद्धा त्यात अ चा म्हणजे अ साऊंड आहे. कमळ. जेव्हा आपण कमळ म्हणतो, क अ हा स्वर येतो त्यामध्ये, कमळ. मग त्यानंतर बदक. बदक. जेव्हा आपण बदक म्हणतो, तर बदक म्हणताना पण तिथे ह्यांना आपण काय म्हणतो, मुळाक्षर, म्हणजे हे पण वेगळे अक्षर आहेत. क ब हे तुम्हाला नंतर तुम्ही शिकणार. हा, आधी आपण स्वर करतोय ना, तर अ चा स्वर येतो त्यामध्ये जेव्हा आपण कमळ म्हणतो. क अ, मग ब, बदक, ब, अ चा स्वर येतो त्यात. कमळ, बदक असं. तुम्ही मला काही नावं सांगू शकता का ज्यामध्ये अ स्वर येतो? कोण सांगेल मला? हा, सानवी. अननस. अननस. अननस अ पासून सुरू होतो, दुसऱ्या अक्षरापासून सुरू होणारे, पण त्यात अ चा स्वर असला पाहिजे. आम. नाही, तो आ पासून सुरू होतो, अद्वैत. बरं, तू अनार. विचार अनार. कर. अनार. 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 अनार अनार. पण अ पासून सुरू होतो आणि अनार हा हिंदी शब्द आहे. बरं, तू म्यूट वरती राहा आणि विचार कर, तोपर्यंत मी तुझ्या मित्रमैत्रिणींना विचारते. हा, हा बोल. हा, काय? अजगर. अजगर पण अ पासून सुरू होतो, दुसऱ्या अक्षरापासून सुरू होणार, ज्याच्यामध्ये अ चा स्वर असेल. पटकन. बकरी. बकरी. हा, बकरी. बकरी. बकरी है. बरं, मावडे. बकरी चालेल. मावडे. बकरी मध्ये पण अ चा स्वर आहे, एकेकाने. हा, तन्वी बोल. तन्वी बोल, बाकीच्यांनी म्यूट वरती राहा. हात वरती करून अनम्यूट नाही करायचं मुलांनो, मग आवाज नाही येणार मला. हा, बाकी सर्वांनी, मी त्याचं नाव घेईन, त्यांनीच फक्त अनम्यूट करायचा. तन्वी बोल. सावळा. हा, टमाटर. तन्वी. तन्वी बोल. बाकी सर्वांनी म्यूट करायचंय. मी येणार, सर्वांना विचारणार मी. हा, बोल तन्वी. सावळा. हा, सावळा. नाही ऐकू आलं. तन्वी. प्यावळा. नाही, तू काय बोलते मला स्पष्ट ऐकू येत नाहीये. सावळा. पावळा. कावळा. हो. कावळा म्हणाली का तू? हो. हा, मग कावळ्यामध्ये आ चा स्वर येतो, अ चा स्वर येत नाही. अ चा स्वर, अ चा स्वर असणारे शब्द पाहिजेत आपल्याला. बरं, अभिराम. हा, तन्मय म्यूट करा. अभिराम बोल तू. मगर. मगर. बरोबर, अगदी छान. टाळ्या वाजवा सर्वांनी अभिरामसाठी. मगर. मग जेव्हा आपण मगर म्हणतो, म अ अ चा स्वर येतो, म गर, मगर. बरं, आता कोण बोलणार आहे? हा, बोल. रियांश बोल. रियांश बोलतोय का? हा, बोल कवर. बोल. हा, कवर. 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 कमळ. कवर. 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 कवर म्हणजे काय म्हणायचंय? इंग्रजी शब्द आहे का कवर?
मराठीतला शब्द कोणता पण, मराठीतला शब्द ज्याच्यामध्ये अ चा स्वर असेल. बर, आता मी तुम्हाला बघा एक गंमत दाखवणार आहे. इथे ह्या पानाचं मी चित्र पाठवेन तुम्हाला, आणि ह्या पानावरती तुम्ही पाहाल तर बरेचसे शब्द आहेत जे अ पासूनच सुरू होतात आणि जे अ स्वरापासून सुरू होतात असे शब्द आहेत इथे. तर ते मी तुम्हाला पाठवणार आहे. बरं, त्यातले काही शब्द मी आता तुम्हाला सांगते. हा, त्यातले काही शब्द मी तुम्हाला सांगते. जसा आपण ढग म्हणतो, ढग म्हणजे काय? क्लाउड्स, माहितीये का सर्वांना? ढग. मग त्यानंतर आपण काय म्हणतो? ढग आहे. अजून दगड आहे मॅम. दगड मॅम. दगड, दगड आहे, बरोबर, दगड आहे. दगड म्हणजे स्टोन इंग्लिश मध्ये. मॅम हा बोल. घर, सान्वी घर म्हणते का? वा, बरोबर, छान. घर, घर मध्ये पण अ चा स्वर आहे. बरं मुलांनो, आता आपण हा बोल 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 बोल. तन्मय, तन्वी बोलते का? हो, चादर. काय म्हणते? मॅम चादर. चादर. हो. चादर मध्ये आ चा स्वर येतो. आपण चादर म्हणालो तर आ चा स्वर येतो, अ चा नाही. हा, कोण बोलणार? बोल बोल. नळ. नळ, अगदी बरोबर, नळ. नळ मध्ये पण अ चा स्वर येतो. आता कळलं का सर्वांना? मगर, नळ, दगड, कमळ, बदक, ह्या सर्व शब्दांमध्ये अ चा स्वर येतो. आता सर्वांनी म्यूट वरती राहायचंय, पटकन म्यूट वरती राहायचंय. मी देणार चान्स सर्वांना, कोणी नाराज व्हायचं नाही, सर्वांना चान्स मिळणार आहे. आता इथे बघा, मी तुम्हाला अजून काहीतरी दाखवते. आपण शिकलो होतो की नाही? आ हा दीर्घ स्वर आहे. दीर्घ म्हणजे लॉंग साऊंड. आ म्हणताना आपलं तोंड असं मोठं उघडतं मगरीसारखं. आ, बरोबर. तर आ पासून काय काय शब्द येतात? आगगाडी येते, म्हणजेच ट्रेन. अजून आ पासून आजी आजोबा, आजी आणि आजोबा. अजून आई, बरोबर. आशयाम मॅम. हा, आशयाम. आशयाम. आ से आम. आम हा हिंदी शब्द आहे मुलांनो. आंबा आपण काय म्हणायचं? आ से आणि आ से आम हा हिंदी शब्द आहे आणि त्याच्यामध्ये आ से म्हणतात. आपण काय म्हणतो? आ पासून. आ पासून आंबा. बर, आई, अगदी बरोबर, आपल्या जवळची, आपली काळजी घेणारी आणि आपल्यावर खूप सारं प्रेम करणारी आई. आपासून आई. आता तसंच, एकच मिनिट, आता सर्वांनी म्यूट वरती राहायचंय. मी देणार, सर्वांना वेळ देणार बोलायला. हा, बरं, आता सर्वांनी म्यूट वरती राहायचंय. तर आपण अ चा स्वर कसा वापर होतो शब्दांमध्ये आपण पाहिलं की नाही? तसंच आ पासून सुरू होणारे शब्द आपण आता बोललो. आजी आजोबा, आगगाडी, अजून बरेचसे शब्द आहेत जे आ पासूनच सुरू होतात. पण हा आ स्वर वापरून शब्द सुरू होतात. ते कोणते? आपल्या घरी कोण असतात? बाबा. बाबा, मग जेव्हा आपण बाबा म्हणतो त्याच्यामध्ये आ चा स्वर येतो. बा, तू बोलू नको, ते बा, सांगतात ते ऐक. बा, बा, सर्वांनी म्हणायचंय. मग बोल. त्यानंतर आपण काका म्हणतो. काका असतात की नाही आपल्याकडे? काका, का, का. तू ते मग सांगते. त्याच्यामध्ये पण काका, आचा मामा, स्वर येतो. हा, दादा, बोल सान्वी, तुला काय म्हणायचंय दादा. का सान्वी? म्यूट रे. दादा, अगदी बरोबर, टाळ्या वाजवा सर्वांनी. दादा, बरोबर आहे. मामा. दादा. हा, बोल बोल. मामा. आई. मामा, अगदी बरोबर. आई झालंय. आई हा आ पासूनच सुरू होतो. आता आपण काय बघतोय?
आ स्वर वापरून जे शब्द सुरू होतात ते आपण पाहतोय, जसं दादा, मामा, बाबा, काका. अजून बोला बोला, ज्यांना येतात आंटी त्यांनी बोला. हा, आंटी आंटी नाही, आंटी हा इंग्रजी शब्द आहे. बरं, आपण आंटीला काय म्हणतो मराठीमध्ये? मावशी, मावशी. आजी आजी, आजी आजोबा आबा झाले, हे आपासूनच सुरू होतात. आपण आता स्वर आबा वापरून. सांग. हा, अन्वी म्यूट वरती राहायचंय. तुला सांगा एकदा ना. चान्स मिळाला की नाही? आपल्या इतर मित्र मैत्रिणींना पण चान्स मिळाला पाहिजे की नाही? हा, मी तुला परत चान्स देणार. हो, बोल रिद्धित, बोल. हा, बोल बोल. रियांश बोल. अंगूर आंघोळ. हा आंघोळ मध्ये आ आहे, पण त्याच्यामध्ये अजून टिंब पण येतो ना, आंबामध्ये पण तर तो वेगळा शब्द येतो. आंघोळ हा वेगळा शब्द येणार. हा, आपण आ स्वर पकडतोय. हा, बोल रिद्धित. आभार. आभार हा, आभार मोठ्याने मोठ्याने बोला, ऐकू येत नाही, मोठ्याने. बोल बोल रिद्धित. आभार आभार. हा. आभार म्हणतोयस का तू? तर हो आहा की म्हणजे नाही? आभार तुझा शब्द कोणता आहे? आभार आहे का रिद्धित? तू आभार म्हणालास का? आभार म्हणजे आपण कोणाला थँक्यू म्हणतो इंग्रजीमध्ये, तसं आभार. हो हो. ठीक आहे, बरोबर आहे शब्द. बरं, अजून कोणता शब्द आहे का? आहा, तो आहा पण आहे. हा, नाही ऐकू आला अथर्व मला. हळू म्हण, हळू म्हण, हळूहळू बोल, ओरडू नको, हळूहळू बोल. कागद, बरोबर. कागद म्हणजे पेपर. अगदी छान. त्याच्यामध्ये का, आचा स्वर येतो. कागद, कागद. बरं, तर सर्वांना कळलं की नाही? आता मी तुम्हाला हे दुसरं पान, हे जे दुसरं पान आहे ते पण मी तुम्हाला पाठवणार आहे. त्यात पण आ पासून सुरू होणारे बरेचसे शब्द आहेत, जे तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या मदतीने वाचून घ्या. आ पासून सुरू होणारे कोणकोणते शब्द आहेत ते. हा, असे इतर पण आपण आपल्या भाषणामध्ये, आपण रोज जे बोलतो मराठी, त्यामध्ये आपण खूप वापर करतो शब्दांचा. तर त्याच्यामध्ये आ अ स्वर कुठे येतो ते आपण पाहायचंय. बरं, आता आ च्या नंतर कोणता स्वर येतो? आच्या नंतर कोणता स्वर येतो? ई. ई. हळू बोलायचंय, सर्वांनी वही काढायची पटकन. हा, ई. ई. तर ई पण दोन असतात. आता हे तुम्हाला कळलं का इथे? आच्या नंतर ई, तर ई पण दोन असतात. ई आणि एक ई. बरोबर, एक असते ई आणि एक असते ई. ई ऱ्हस्व आणि दीर्घ. बरं, वही काढलीये का? सर्वांची तयार आहे? पटकन तुम्ही. हा, आता ई कशी लिहायची ते मी दाखवणार आहे तुम्हाला. पटापट काढायचंय सर्वांनी वही. हे बघा इथे. प्रांजली, वही काढली का तू? बरं, आता आपण आधी ऱ्हस्व म्हणजे शॉर्ट साऊंड ई करणार आहोत. ई. हे बघा, इथे एक अशी रेष करायची, सरळ रेष. त्यानंतर हे असं करायचंय तुम्हाला, इथून घेऊन आणि मग त्याच्यावरती एक रेष. बरं, तर ही आहे ऱ्हस्व ई. ऱ्हस्व ई.
शॉर्ट साऊंड ई. बिग साऊंड पण झाला माझा. बिग साऊंड पण झालं. बरं, बिग साऊंडला काय म्हणतात मराठीत? दीर्घ. दीर्घ. बरोबर. तर ह्या ई पासून जे रस्व ई आहे त्या ई पासून काय काय सुरू होतं? ईग. ईक. हिंदीमध्ये काय काय सुरू होतं? ई पासून इमारत. इमारत म्हणजे इडलिंबू. बरोबर, इडलिंबू. दुसऱ्या ई पासून दीर्घ ई असते ती रस्व ई. ई पासून सुरू होते इमारत. इमारत. आपण इमारत असं नाही म्हणत ना, इमारत. अजून काय सुरू होतं? बर. ईश्वर. हा, ईश्वर. ईश्वर. बर, अजून कोण बोलणार आहे? अजून शब्द? बर, आता इथे पटकन बघायचंय, सर्वांचं लक्ष इथे पाहिजे. लिहून झाली काही? हा, इथे पटकन बघा तुम्ही, तुम्हाला मी दाखवणार आहे. जेव्हा आपण शब्द तयार करतो की नाही मराठीचे, तेव्हा ही जी रस्व ई आहे त्याला बघा आपण असं, ही जी वेलांटी असं म्हणतो ना, कळलं का तुम्हाला? ई ची वेलांटी ई. तसा आपण वापर करतो शब्दांमध्ये ई स्वराचा. म्हणजेच दिवस, आपण काय म्हणतो, अजून एक नाव आहे दिनकर. किंवा आपण झोपतो कशावर? बिछाना. मग तो जो बी आहे. मग शिरा, आपण गोड गोड निकाला. शिरा खातो की नाही, शिरा. तसंच तर ह्या सर्व शब्दांमध्ये तुम्ही बघाल, हे बघा इथे ही जी वेलांटी आहे की नाही, ती आपण ई चा स्वर म्हणून त्याचा वापर करतो शब्द बनवताना. आणि ई पासून सुद्धा नवीन नवीन शब्द तयार होतात. बरं, हळूहळू कळणार तुम्हाला. जसं दीपक आहे, दीपक नाव पण आहे की नाही दीपक. मग दीपाली नाव आहे, मग त्याच्यामध्ये हा दी, ई चा स्वर येतो. दीपाली, दीपक, शिरा, शी, ई, ई चा स्वर येतो. किरण, जेव्हा आपण किरण म्हणतो. दिवाळी. 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 दिवाळी नाही, दिवाळी हिंदीमध्ये. आपण काय म्हणतो मराठीत? दिवाळी. ळ येतो. हा, दिवाळी. बरोबर. पण तुझं शब्द बरोबर आहे. दिवाळी, दी आलं की नाही, ईचा स्वर आलं. मग अजून काय, कोणाचं नाव असतं? जिजा, माहितीये का? जिजा. मग त्या जिजामध्ये पण ईचा स्वर आला. अजून आपण आई गोड गोड शिरा बनवते, त्याच्यामध्ये शिरा, आपण पहिलं शी लिहितो ना, त्याच्यात पण ईचा स्वर येतो. अजून कोण सांगणार मला? अजून कोण सांगणार? हो, बोल बोल अभिराम, बोल. निधी. हा, निधी. रिद्धी. बरोबर. रिद्धी म्हणताना पण आपण री, ईचा स्वर येतो. बर, हिरा. हिरा, कानात किंवा आपण अंगठीत हिरा असतो की नाही, हिरा. हिरा म्हणजे डायमंड. मग हिरा म्हणताना पण ईचा स्वर येतो. बर बर, सर्वांचं लिहून झालं का? मी तसंच तुम्हाला ई पासून सुरू होणारे शब्दांचं पान देखील पाठवणार आहे. तुम्ही आईबाबांच्या मदतीने ई स्वरापासून सुरू होणारे शब्द पण तुम्ही जाणून घ्या त्यांच्याकडून. बरं, तर आजचा तुमचा गृहपाठ काय राहणार आहे मुलांनो? तुम्ही ई स्वर म्हणजे ही जी रस्व ई आहे ती तुम्ही लिहिणार आहात. किती वेळा? 10 वेळा. 10 वेळा
तुम्ही ई लिहिणार आहात. बरं? आणि मी जी पानं पाठवणार आहे तुम्हाला, त्या पानांमध्ये काय काय नावं आहेत, तर ती नावं पण तुम्ही थोडी पाठ करून ठेवायची आहेत. मग मी पुढल्या रविवारी तुम्हाला विचारणार अ स्वरापासून सुरू होणारे, आ स्वरापासून सुरू होणारे आणि ई स्वरापासून सुरू होणारे शब्द. बरं? चला, सुगदा मॅडम. हो, बोल. हा हा, चला आता होईल अभ्यास का? झाला, आपण एक गोष्ट गोष्ट होईल. ऐकूयात. हो हो. बरं, मुलांनी चला तर सगळ्यांनी पेन वगैरे सगळं म्यूट खाली वरती ठेवायचंय. राहा. म्यूट वरती राहा आणि वही पुस्तक आणि तुमचं पेन पेन्सिल बाजूला ठेवा पटकन. आता पटकन एक 10 मिनिटात तुम्हाला छानशी गोष्ट सांगणार आहे सुगदा मॅडम. चला सुरू. चला, तुम्हाला स्क्रीन दिसतीये का? स्क्रीनवर चित्र दिसतायत का? फक्त हात दाखवायचा हो किंवा नाही साठी. अंगठा अंगठा दाखवा फक्त बस. तर आपल्या गोष्टीचं नाव आहे बुडबुड घागरी. तर काय होतं, एक खूप मोठं जंगल असतं आणि त्या जंगलात 3 मित्र राहत असतात. कोण कोण असतात ते मित्र? एक असतो उंदीर मामा, एक असतं माकड आणि एक असती मनीम्याव. तिघांची अगदी खास घट्ट मैत्री असते. कुठेही जायचं तर सगळे एकत्र जात असतात, एकत्र खेळत असतात, एकत्र जेवत असतात, शाळेत सुद्धा एकत्र जातात. इतकी छान मैत्री असते. एक दिवस काय होतं, मनीभाऊ म्हणते मी ना अथर्वच्या घरी गेलेले आणि त्याच्या आईने इतकी छान खीर केलेली, मला खाऊन माझं असं मनच भरलेलं नाहीये, मला अजून खायची आहे. मग सगळे मित्र ठरवतात ठीक आहे आपण पण अशीच खीर करूयात. मग सगळे मिळून तयारीला लागतात, काम वाटून घेतात. मनीमेव म्हणते मी दूध आणते आणि खवा आणते. उंदीर मामा म्हणतो मी रवा आणि साखर आणतो. आणि माकड काय म्हणतं, मी पातेला आणि चूल पेटवायसाठी लाकडं घेऊन येतो. सगळे कामाला लागतात आणि बरोबर 2 तासांनी त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी येऊन भेटतात. मग काय होतं, सगळे मिळून खीर बनवायला सुरुवात करतात. खूप मेहनत घेतात आणि मेहनत घेऊन काय काय करतात, एक छानशी खीर तयार करतात. त्याचा असा सुगंध सगळीकडे सुटलेला असतो, दुधाचा छान वास येत असतो, वेलदोड्यांचा वास येत असतो. सगळे सगळे प्राणी असे खुश होतात, बघत असतात की 3 मित्र काय बनवतात. आणि मग खीर बनवून झाल्यानंतर माकड काय म्हणतं, मनी माऊ आम्ही आता दमलोय, मी जवळ नदीवर जातो आणि आंघोळ करून येतो. तोपर्यंत तू खिरीची काळजी घे, हा तू खिरीजवळ बसून राहा, नाहीतर आपली खीर कोणीतरी खाऊन टाकेल. मनी माऊ म्हणते ठीक आहे, तुम्ही दोघं आंघोळीला जा आणि मी खिरीची राखण करते. मनी माऊ खिरीजवळ बसून राहते आणि माकड आणि उंदीर मामा आंघोळीला निघून जातात. त्या खिरीचा इतका छान वास सुटलेला असतो, मनी माऊला काही राहवत नाही. ती म्हणते मी थोडीशी खीर चव घेऊन बघते. थोडीशी घेते, तिला खूप आवडते. पुन्हा अजून थोडीशी घेते, परत तिला खूप आवडते. ती म्हणते आता मी थोडीशी खाल्लीच आहे तर अजून थोडी खाते, काय कळणार आहे कुणाला एवढ्या मोठ्या पातेल्यातली खीर गेली तर. असं करत 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 मनीमाऊ सगळी खीर खाऊन टाकते आणि पातेलं मोकळं करून टाकते. आणि ती आता खीर खाल्ल्यामुळे ती जड होते, तिला सुस्ती येते. ती तिथंच झाडाखाली झोपून जाते. इकडं माकड आणि उंदीर पाण्यात मस्तपैकी आंघोळ करतात, खेळतात. त्यांना पण भूक लागते, म्हणतात चला आता गरम गरम खीरचा आपण आनंद घेऊयात, जाऊन खीर खाऊयात म्हणून. आणि जेव्हा ते खीर खायला येतात, झाडाखाली बघतात तर खिरीचं पातेलं मोकळं आणि मनीमाऊ तिथं मस्तपैकी हात पाय पसरून झोपलीये. माकड मनीमाऊला उठवतं, म्हणतं अगं मनीमाऊ आपली खीर कुठं आहे, कुणी खाल्ली खीर? मनीमाऊ म्हणते मला नाही माहित बाबा, मी तर इथं झोपलेले, मला काही माहिती नाही कोण खीर खाऊन गेलं. पण माकडाला वाटतं की मनीमाऊ खोटं बोलते, त्याला संशय येतो. म्हणतो चला आपण बघूयात कुणी खीर खाल्ली. मग माकड एक घागर घेऊन येतं आणि घागर घेऊन सगळेजण नदीच्या काठावर पोहोचतात. आणि माकड म्हणतात चला मी पहिल्यांदा घागरीवर बसेन. घागर पाण्यात उलटी ठेवली जाते आणि छोटासा वरचा जो बुड असतो ना त्याच्यावर माकड बसून म्हणतं बुड बुड घागरी, मी खीर खाल्ली असेल तर घागर बुडून जाऊ देत. पण माकडाने खीर खाल्लेली का? नाही, घागर काय बुडत नाही. आता नंबर येतो उंदीर मामाचा. उंदीर मामा पण टुनकन उडी मारतो आणि घागरीवर जाऊन बसतो. तोही तेच म्हणतो बुडबुड घागरी, मी खीर खाल्ली असेल तर घागर बुडून जाऊ देत. पण घागर काही बुडत नाही. आता नंबर येतो मनीम्यावचा. ती घाबरते, खोटं बोलायला लागते, एकदम म्हणते मला भीती वाटते पाण्याची, मी काही पाण्यात जाणार नाही. सगळे म्हणतात नाही नाही तू पण पाण्यात गेलं पाहिजेस आणि घागरीवर बसून म्हटलं पाहिजेस. ती काय तयार होत नाही, तिचे हातपाय थरथरायला लागतात. मग माकड आणि उंदीर तिला जबरदस्ती घागरीवर नेऊन बसवतात.
पाखंजर आधीच घाबरलेली असते. कसं तरी अगदी हळू आवाजात म्हणते, बुडबुड घागरी, मी खीर खाल्ली असेल तर घागर बुडवून जाऊ देत. आणि मनीमाऊ म्हटल्याबरोबर घागर पाण्यात बुडायला लागते. आणि त्याच्याबरोबर मनीमाऊ पण पाण्यात गट्ट्यामुळ्या खायला लागते, बुडायला लागते. मग ती ओरडायला लागते, मला वाचवा, मला वाचवा, मी काही खोटं बोलले, मी पुन्हा खोटं नाही बोलणार, मला पाण्यातून बाहेर काढा. मग उंदीर मामा आणि माकड तिला पाण्यातून बाहेर काढतात. आणि मनीमाऊ सगळ्यांच्या समोर माफी मागते आणि म्हणते, मी पुन्हा कधीही खोटं बोलणार नाही आणि माझ्या मित्रांना फसवणार नाही. अशी झाली मनीमाऊची फजिती. आवडली का तुम्हाला गोष्ट? कुणी कोण सांगेल मांजर म्हणजे काय? आपण काय म्हणतो मांजर इंग्लिशमध्ये? कॅट. आणि माकड म्हणजे? हळू बोलतो monkey, अरे, monkey. बरोबर. Only mouse. आणि उंदीर म्हणजे काय? Mouse. आता मी एक एक प्रश्न विचारणार आहे. आपण कोणापासून सुरुवात करूया? चला गीतांजली पासून करूया. गीतांजली, कोण कोण छान मित्र होते आपल्या गोष्टीत? कोण कोण छान मित्र होते सांग बरं. कोण कोण मित्र होते? कोण सांगेल? उंदीर, हा बंदर, हा आणि mouse. मनीमाऊ. उंदीर, मनीमाऊ आणि माकड खूप छान मित्र होते. आणि त्यांनी काय बनवलं? सगळ्यांनी मिळून कुठला पदार्थ बनवला? खीर. खीर बनवली. आणि खीर कुणी खाऊन टाकलेली? Meow. मनीमाऊनी खाऊन टाकलेली. आणि पाण्यात कोण बुडालं? मनीमाऊ बुडाली. काय म्हणाली ती बुडण्याच्या आधी? बुडबुड घागरी, मी खीर खाल्ली असेल तर घागर बुडून जाऊ देत. आता तुम्ही सगळ्यांनी ही गोष्ट तुमच्या आईबाबांना पण सांगायची. हा, चालेल? मराठीत सांगायची. चला आता आजचा होमवर्क काय आहे बघूयात आपण. हो मुलांनो, ग्रहपाठ लक्षात आहे ना तुम्हाला? हा, स्वर ई हे तुम्हाला 10 वेळा लिहायचंय. आणि मग मी तुम्हाला पानांचे चित्र पाठवणार आहे आपल्या ग्रुपवरती. तर आई बाबांना सांगायचंय की ते शब्द अ, आ आणि ई स्वराचे शब्द वाचून दाखवायचे. बरं, चला तर मग आजचा आपण वर्ग इथेच संपवतोय. सर्वांनी काय करायचंय? एक साथ नमस्ते. आणि भेटूया आपण पुढच्या रविवारी अशीच खूप खूप मजा आणि खूप खूप शिकण्यासाठी. बाय बाय. टाटा. Bye. 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 बाय बाय. Bye. 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 Bye.